पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये काल जो प्रकार घडला या संदर्भातच आपण अधिकची माहिती घेणार आहोत। सर, नेमका काय घडलं ज्यावेळी तुम्ही आरोपीला इथे आणलं? प्रकार असा आहे की सहकारनगर पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील आरोपी आहे ऋषिकेश उर्फ बारक्या संजय लोंढे। याच्यावर 2 गुन्हे दाखल आहेत। तो आपल्याकडे पाहिजे आरोपी होता आणि पाहिजे आरोपी असताना आपल्याला ज्या रात्रीच्या जे स्टाफ होते आमचे APS सागर पाटील आणि पथक त्यांना एक प्राप्त माहिती मिळाली की आरोपी हा त्याच्या घराच्या साईडला आहे। मग त्या पद्धतीने प्राप्त जे आपले सर्व सहकारी अधिकारी होते त्यांनी त्याला इथं पकडल्यानंतर त्याच्यावर जो आपण बळाचा वापर केला की तो स्वतःला आहे ना इजा फटका आणि दगा फटका करून घेण्याचा प्रयत्न करत होता। त्याच पद्धतीने तो एस्केप करण्याच्या प्रयत्नामध्ये त्याला ज्यावेळेला पोलीस स्टेशनला घेऊन आल्यानंतरही त्यांनी इथं स्वतःला ज्या प्रयत्न केलेले आहेत म्हणजे स्वतःला वाचवण्याचे किंवा त्याच्यातनं ते इथे काच फोडण्याचे वगैरे प्रकार झाले। आपण त्याच्यावर IPC 353 333 प्रमाणे आपण गुन्हा दाखल करत आहोत। सध्या तो हॉस्पिटलमध्ये आहे, उपचार घेत आहे आणि त्याच्यावर पुढची प्रक्रिया आपण करून घेतो। सर, घरनं जेव्हा ताब्यात घेत होतो आपण त्याला, तेव्हा पण त्याने स्वतःला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा नेमकं काय केलं? हां, ॲक्च्युली आता त्याचा असं प्रकार आहे की त्याच्या वृत्तीचा आहे की तो स्वतःला काहीतरी दगाफटका किंवा इजा करून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच प्रयत्नातून त्यांनी हे सगळे प्रकार केलेले आहेत तसे। मग त्या पद्धतीने आपण त्याला तिकडनं अरेस्ट करून ज्यावेळेला पोलीस स्टेशनला घेऊन आलो, पोलीस स्टेशनमध्ये पण त्यांनी त्याच प्रकार केलेला आहे आणि त्याच्यानंतर मग त्याला आपण पूर्ण स्टाफचं मेडिकलला पाठवलेलं आहे। तिथं त्याच्यावर उपचार चालू आहे। बाकीच्या ह्याच्याप्रमाणे आपण त्याच्यावर गुन्हे दाखल करत आहोत। पोलीस स्टेशनमधल्या किती पोलिसांना इजा झाली? आता एक्झॅक्टली त्याची माहिती नाही, कारण ते जे सगळे पोलीस आहेत आणि आरोपी आहे हे दोघंजण ससून हॉस्पिटल येथे आहेत। तिथंच त्यांच्यावरही उपचार चालू आहेत आणि बाकीचे जे काही प्रकार आहेत त्या संदर्भात तिथंच त्याची माहिती घेण्याचं काम चालू आहे। आता आरोपी ससून हॉस्पिटलला आहे। तर आपल्यासोबत हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते राहुल गौड म्हणून, ज्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये हा संपूर्ण काल प्रकार घडलेला आहे। आपण पाहिलं 2 खिडक्यांच्या काचा फोडलेल्या आहेत। या काचा ज्या आहेत त्या कुठल्याही हत्याराच्या किंवा कुठल्याही वस्तूच्या सहाय्याने फोडलेल्या नाही आहेत। तर हा जो आरोपी आहे बारक्या, तर याने स्वतःचं डोकं आपटून ही काच फोडलेली आहे। तर एका ठिकाणी त्याने स्वतःचा हाताने मारत या काचा फोडलेल्या आहे। एकूणच हा संपूर्ण प्रकार आणि एकूणच हा संपूर्ण तांडवच काल खरं तर म्हणावं लागेल हा सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये घडलेला पाहायला मिळाला। पुण्याहून मोना येनपुरे, सिविक मिरर।